श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुझ्यासमोर आला आहे, तर याला दुर्लक्ष करू नको. तुझ्या मनातील मोठी इच्छा येत्या 11 मिनिटात पूर्ण नक्की होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला पूर्ण ऐक आणि तुझ्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की शेअर कर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्यांनी तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच एक लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील एक भाग आहे. आपण रस्त्याने जाताना येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टी व्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्वीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण. सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केला, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. जे आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत, तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहे. तुम कुछ भी नहीं हो. नीती साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला तडतोड करू नका, उद्धटसारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करीत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट का येतात. विचार करा, जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने करावे, शुद्ध मनाने करावे की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळाट न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून उद्धार वाटला पाहिजे. जीवनात मैत्री, मित्र, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलवटणी देऊ शकतात. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही, त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांची मनाला लागण होत नाही. एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छास्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित स्थळ मिळणारच. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखविली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन घाईवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवी उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींना घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात.
फक्त विश्वास श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. पवित्र अपवित्र हे केवळ ध्येयाला लागू आहे. सोवळे ओवळे हे ध्येयासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेलं असेल तर त्याला पवित्र मानावे का? स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बरबाद झालो असे ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाहीत त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसू नका. आनंद वाटणाऱ्यांच्या उंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो. त्यामुळे दुसऱ्यांना नेहमी आनंद वाटा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ ब्रह्मांड नायकाच्या म्हणजेच श्री सद्गुरू नामस्मरणाने नक्कीच बदलते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते, कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. त्यामुळे आपण नेहमी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक पाहिजे. म्हणतात, सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. त्यामुळे आपले नेहमी विचार चांगलेच ठेवा. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य घडवतील. मनासारखी कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. मनाला चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात, त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म. मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचा प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. त्यामुळे आपण कायम नाम घेतले पाहिजे. स्वामी सांगतात, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. स्वामी म्हणतात, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती सद्गुरू श्रद्धा ठेवून सद्गुरू इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला सद्गुरू कृपेने सुख प्राप्त होते. सर्व दरवाजे बंद झाले तरीही सद्गुरू हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल सद्गुरू तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील.
अश्रू थांबत नसतील तर पुसतील, अशक्य तेही शक्य करतील सद्गुरू. नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घे रे तू सदा मुखी, प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी. स्वामी सांगतात, फुलाने कधी वाट पाहिली का काट्याकडून आधाराची, जमनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची, किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची, कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची. अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची, फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त सद्गुरूच आहेत. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सतमार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळाट नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायचे, मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. नातं जोडणे हे एक कला आहे, नातं टिकवणे हे एक साधन आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहीत असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. ज्याला श्री सद्गुरुचरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरुचरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान प्राप्त होणार नाही. स्वामी सांगतात, वाद घालायचा ठरला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो, पण जर समजून घ्यायचे ठरले तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. वादापेक्षा संवाद महत्त्वाचा. तुटेवाद संवाद तो हितकारी. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगले हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू. आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवल्यानेच हे प्राप्त होते. जो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुमचे दुःख कमी करतो, संकटकाळी तुम्हाला सांभाळतो तो गुरु. जो तुमचे सर्व दुःख संकटे स्वतःवर घेतो व त्याबद्दल तुम्हाला सुख देतो तो सद्गुरू. स्वामी सांगतात, नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार. नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. संस्कार हा दुःख निवारणाचा मार्ग आहे. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या सद्गुरूंच्या नामस्मरणात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा. खूप पैसा असला म्हणजे माणूस चांगला असतो या भ्रमात कधीच जगू नये. कारण त्याने तो कोणत्या मार्गाने व कसा कमवला ते पाहावे व त्याचे आचार विचार पाहावे. नाहीतर आयुष्यभर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. 4 पुस्तकं कमी वाचा पण माणसं वाचायला शिका. कारण शिक्षणापेक्षा अनुभव व संस्कार महान असतात. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे ते शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही. चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो, कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला स्वतः देत असतो. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. स्वामी सांगतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नीती मदत केल्याशिवाय राहणार नाही. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. सद्गुरू सेवेत मन एकाग्र असणे गरजेचे आहे. सद्गुरू सेवा केल्याने उत्तम कर्म होत असते. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो, सद्गुरू आपल्या पुण्याप्रमाणे देण्यासाठी तत्पर आहेत. जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. आयुष्यात नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखांना जन्म देत असते. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे नाव आणि इज्जत. किंमत त्यांचीच करा जे पाठीमागं तुमच्या किंमत ठेवतात. स्वामी सांगतात, जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. सतयुगात राहून देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. पांडवांच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले. मग आपण तर कलियुगात राहतो. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे, कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच. हाव सोडले की मोह संपतो, आणि मोह संपला की दुःख संपते. स्वामी सांगतात, मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात. तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात. स्वामी सांगतात, वास्तवाचा स्वीकार करून जगण्यात खरा आनंद आहे. बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. जे मिळालं त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे, कारण हातातली बोटं सुद्धा शिकवतात की एकसारखं कोणी नसतो. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. माणसाची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आदराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदी करतो. स्वामी सांगतात, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण त्याच्याशी लढणाराच यशस्वी होतो. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही, आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं लांबत नाही. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो, आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते, आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघंही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत.
स्वामी सांगतात, ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. स्वामी सांगतात, कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं, म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवून देतात. स्वामी सांगतात, परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण, वर्ग कोण याच्या सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं मनापासून आपली असतात. कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जाते. स्वामी म्हणतात, पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जातात. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडावा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. स्वामी म्हणतात, अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. स्वामी सांगतात, वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं, त्यासाठीच जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, पण मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात, काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करून येतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे. या जीवनात आपण काबड कष्ट करून कमावलेले धनदौलतही आपल्यासोबत येणार नाही, पण या जन्मी केलेले नामस्मरण, मंगलचरण, श्रीसेवा, दास्यभक्ती व श्रवणच हे चिरकाल आपल्या सोबत येणार आहे. स्वामी आपल्याला सांगतात, गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असेल तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचं असेल तर खर्च किती झाला हे बघू नका आणि दान करायचे असेल तर गरज पाहू नका. माणसानं राजांसारखं असावं, आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, सारं ते शोधून घ्यावे, असारं ते जाणून त्यागावे. स्वामी सांगतात, खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून घडलेल्या सत्कर्मामुळे होते. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीचाच सहवासात राहणे योग्य. स्वतःसाठी सुंदर घर करणे
हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. स्वामी सांगतात, मनात जर नेहमी वाईटच विचार असतील तर पाऊल कुठेही आणि कसेही टाका ते चुकीच्या दिशेलाच जाईल. त्यामुळे मनात नेहमी चांगलाच विचार ठेवा, तुमचं नेहमी चांगलंच होईल. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताच हसरा क्षण परत मिळणार नाही. रिकाम्या भांड्यावरील झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. स्वामी सांगतात, आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन. पण दुःखामध्ये वळून बघू नका, कारण तेव्हा मी मागे नाही तर तुमच्या सोबत असेन. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व लक्षणे घेऊन जातो. संयमसुद्धा एकदाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं असतं. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार, कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तर देव तुमचा आणि तुम्ही देवाचे. आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरू होतो. मनाचंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जना निववावे. आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद निर्माण होते. ती उमेद म्हणजे सद्गुरू कृपा. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून सत्कर्मयोगी वय घालावे, सर्वामुखी मंगल बोलावे. नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतील अमृताचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे, जो संकटाशी सामना करतो सद्गुरू सदैव त्याच्या पाठीशी उभे असतात. स्वामी सांगतात, चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ आपलाच आहे, कारण कौतुक प्रेरणी देते तर टीका सुधारण्याची संधी. जिथे आपण ठेस लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीराला जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय आपल्याच हातात असतात, कारण भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात. ज्याच्या घरी परमात्म्याचे नाम ते घर होई चार धाम. म्हणून नामाचा करावा सहवास, भगवंत देईल आनंद खास. सद्गुरू म्हणे जेते नामाचे स्मरण, तेची माझे वस्तीस्थान. देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल, पण माणसाने आपल्या कर्मापासून घाबरून राहावे, कारण शिव्या ओव्या, शाप आशीर्वाद, मान अपमान, निंदा नालस्ती, सुख दुःख यापैकी माणूस जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडून न चुकता परत येणार. सृष्टी किती बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, जो अंमलात आणणे कठीण असते. सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणतात. माणूस जन्माला येताना मोकळाच येतो
आणि जातानाही मोकळाच जातो, पण आयुष्यभर आटापिटा करून कमावलेली संपत्ती दुसराच खातो. म्हणून ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान. देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की तुला ते फुलाप्रमाणे भासतील. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करीत असतो. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य, ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळे निर्माण होणार नाहीत. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य असा प्रगतीच्या वाटेवर असतो. चांगली माणसं 100 वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा, कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयींच्या सत्कर्म बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्य ही एक परीक्षा आहे, त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. चांगले मित्र, चांगले संबंध आणि चांगले विचार ज्यांच्याजवळ असतात ती माणसं प्रत्येक समस्येचं समाधान शोधण्यात यशस्वी होतात. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. गुरुबिना मार्ग अपूर्ण, गुरुबिना ध्येय असाध्य, गुरुबिना शिक्षण असफल, गुरुबिना यश कठीण. म्हणूनच गुरु आवश्यक असावा. उद्या भंगून जाईल, काय कमविले काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी प्रेमाने, जग तू जिंक मग होतील सर्व सुखी. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे, त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडेही उजेड पडतो. स्वामी सांगतात, सुखासाठी एखादी गोष्ट कराल तर त्यात आनंद मिळेलच असं नाही, पण आनंदाने एखाद्यासाठी काही केलं तर त्यात सुख मात्र नक्की मिळेल. स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींना व्याकुळतेने पाण्याची थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात, परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्या पात्रावर काम करायचे आहे. त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतःसाठी आपल्याला मदत करतात. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. जसे झाडाचे सौंदर्य त्याच्या पानामध्ये आणि फुलांमध्ये असते, त्याचप्रमाणे माणसाचे सौंदर्य
त्याच्या आचरणात असते. प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले श्री स्वामी माऊली. कष्टाने कमावलेले कधीच कमी पडत नाही आणि लुबाडलेले कधीच पचत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा काळ आणि वेळ असतो. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा, जेव्हा अत्यंत रागत असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. स्वामी सांगतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. स्वामी सांगतात, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर निवेश, एका नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे अन सुप्रभाती सुख अनुभवावे. स्वामी सांगतात, संघर्ष थकवणारा आहे पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. जर तुम्ही इतरांसाठी देवाला प्रार्थना करण्याची सवय लावाल, तुम्हाला स्वतःसाठी कधीही प्रार्थना करण्याची गरज नाही. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन म्हणतात. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मग मुखेही बोलू लागतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही. वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम करायचा, मनाचं वाढलं तर ध्यान करायचं आणि धनाचं वाढलं तर दान करायचं. स्वामी आपल्याला सांगतात, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. त्यामुळे आपण कुठल्याही अडचणीत कायम सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी सांगतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. स्वामी सांगतात, माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा. सुखाचा आनंद कधी एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात.
त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जगात किती प्रकारचे आनंद असले तरी त्यातील सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असावा. जगण्यात स्वाभिमान नको, वृत्ताचा अभिमान नको, लाचारी कुणाची कर्तृत्वावर असो ताठ मान. उंच उंच रोवावे झेंडे गगनपारी, घट्ट रोवूनी पाय मात्र असावे जमिनीवरी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगली आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगांचे, अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदाने व समाधानी होऊन जगता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही, तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा पूर्णानुभव असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोर जाण्याचं बळ मिळतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते, पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात यश मिळेल तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. नीतीने व प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजात दुःख आणि त्रास हा नेहमीच मिळत असतो. आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आदराची गरज भासत नाही. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस,
तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाने डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. आलो एकटा, जाणार एकटा, कशासाठी मग आटापिटा? का निवडाव्या वाकड्या वाटा? कुणी लुटले त्याने आपले काय लाटले? होतो त्याची नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी? मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चूक झाली तर माफ करा, पण प्रेम कमी करू नका, कारण चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल. सगळेच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप. आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळंच संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात,
तुझ्या अंतरात्म्यात आहे. मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोर जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अफार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी
भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. स्वामी सांगतात, माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. स्वामी सांगतात, काही नसताना जे तुमच्यासोबत आहे ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर ती माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं, देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो. आयुष्य जगण्यासाठी कसोटी फक्त हीच असते, रोज मिळणारं आयुष्य तुम्ही ते कसं जगताय. स्वामी म्हणतात, माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखांच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशा वेळी दोघांचा पण अंदाज येत नाही. वाईट वेळ ही कधीकधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळतो. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. स्वामी म्हणतात, ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एखादा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे उघडतो. माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते. स्वामी म्हणतात, स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यातील चुका खोडत्या जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव,
तुझी वेळ पण लवकरच येणार. नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामी राय ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी साथ जन्म भरी. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामीच असतात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी आपल्याला सांगतात, पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. पण स्वामी म्हणतात दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. हे स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबत या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.